माझा आवाज येते? आवाज येते का माझा? आम्ही सरकारकडे SCच्या आरक्षणाची मागणी, आमचा जो आरक्षण होता तो आम्हाला आमचा वापस पाहिजे, म्हणून केंद्र सरकार आणि राज्य सरकारसोबत आम्ही पत्रव्यवहार करतो आहे आणि त्याच्यावरती काम चालू आहे. त्यानिमित्तानं राज्य सरकार आता हा अहवाल अभ्यास करून केंद्राकडे पाठवण्याच्या प्रक्रियेमध्ये आहे आणि त्यासाठीच आपल्याकडे राज्य शासनाच्या वतीनं, राज्य सरकारच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन संस्था पुणे बार्टीच्या वतीनं गोखले इन्स्टिट्यूट जे आहे पुण्याचं, जे संशोधन करणारी संस्था आहे, त्याचे प्रतिनिधी आपल्याकडे सन्माननीय प्रोफेसर प्रशांत बनसोडे सर या ठिकाणी आलेले आहेत. सोबत सरांची टीम आहे, तेजस सर आहेत आणि देवणी मॅडम आहे. आपल्या आपला जो समाज आहे, जे आपलं ज्या समाजाचे तुम्हाला जे कामं होते आधीचा त्यांचा जीवनमान होता, म्हणजे अनेक परंपरा होत्या आपल्या, अनेक रूढी होत्या, त्याप्रमाणे आपण जगत होतो. आणि तुम्हाला आज सगळी या समाजाच्या जे काही तुम्ही पाहिले, जे काही तुम्ही जगले, जे काही भोगले, ती सगळी माहिती तुम्हाला सरांना द्यायची आहे. म्हणजे आज या धीवर समाजाच्या तुमच्या समाजावर आज संशोधनाची प्रोसेस सुरू आहे आणि म्हणून तुम्हाला जे काही घटना तुमच्या जीवनात आल्या असतील, किंवा एखाद्याच्या घरी पाणी भरायला तुम्ही गेले असाल, कधी त्यांना तुम्हाला पाणी दिलं नसेल, कधी जेवायला दिलं नसेल, कधी पंक्तीच्या बाहेर ठेवलं असेल, कधी तुम्हाला म्हणजे पंक्तीत जेवायला नाही दिलं पण तो जेवण घरी घेऊन आपण लोक खात होतो, बरोबर आहे. तर हे तुम्हाला सगळं सरांना सांगायचं आहे की कशा पद्धतीनं तुम्ही लोक आधी हे सगळे कामं करायचे. आपल्याकडे नारायण देवाची पूजा व्हायची आहे ना, बीज व्हायची का नव्हती होत बीज वगैरे? होती ना बीज? तर बीजला काय करत होतो आपण? नाही एवढ्या घरी नव्हती संधी आपली वीज करत सांगा आपली वीज काय कोंबड्या का आपण दुसरा आमच्या दुसऱ्या ठिकाणा म्हणजे का आम्ही माऊली मेश्राम. माऊली मेश्राम आम्हाला त्या देवाला दुसरा. तुम्ही कोणत्या देवाची पूजा करता? देवाची पूजा म्हणजे घरपुरती, जसं गुंड करून तसं आम्ही करतो. देवाचं नाव होतं का? देवाचे काय नाव होतं? मग ते पाहिजे ना, मग कायची पूजा करत होते? कोणत्या देवाची पूजा करत होते? कशी करत होते? काहीतरी म्हणत देवचा माऊली, खोड्या खोडबा, कसं त्या आमचा आई बाप पूजा करायचं नाव सांगत, देवदेव पूजा मारत चांगलं असते. शेंदूर, बुका, नारायण, वडा, भाकर सोपा उपार करत. ते आता ते माऊली मेश्राम आहेत, ते वेगळे करत असतील बाकीचे लोक. हो. बरं, तुमचे नाव सांगा सरांना आधी, म्हणजे मग तुमच्या आडनावानुसार समजते की काय तुम्ही काय काय करत होते ना काय काय नाही. माझं पूर्ण नाव पांडुरंग मणिराम भोपे. भोपे? भोपे, हा. कोणतं गाव आहे? सावटोला. मुक्काम पोस्ट सावटोला, तालुका अर्जुनी मोरगाव, जिल्हा गोंदिया. कौशल्ला गन्ना मेश्राम असं नाव सांगता. सावटोला कौशल्ला गन्ना मेश्राम. हा, सांगा नाव. एक एक नाव सांगा. एक नाव सांगा. नाही मी सांगता. कनकू रामदास मेश्राम, राहणार सावटोला. काय म्हटले? कनकू 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 रामदास मेश्राम. तुम्ही सांगा. शांताबाई संपत मेश्राम. इकडे पाय सरा. जाऊ शांताबाई संपत मेश्राम. माऊली मेश्राम. सांगा. पार्वता.
जिरा बादशाह बोलतो ते. हा असं सांगा मी नामदेवजी जैन मे नाम दूध आहे. उर्मिला काय म्हटलं? उर्मिला रामगोपाल मेश्राम. यशोदा मनीवराव मेश्राम. सांगा नाव. मंगरू बाबू मेश्राम. नेसराम. तुम्ही नाव सांगा. हो हा शंकर माऊली मेश्राम. शंकर शंकर महागू बापाचं नाव महागू. हो की? मागो. हो महागू. तर माऊली मिश्रम म्हणजे हे कोणते मिश्रम आहे? म्हणजे ते कागदी मिश्रम आहे की काय? आम्हाला म्हणजे शिंदेच्या बाशिंगा शिंदेच्या तुम्ही शिंदे मिश्रम आहे. हो शिंदे. तर माऊली मिश्रम कधीपासून झाले? मावडे आमच्या देवाई. जी माराई म्हणून सगळी एक देवी होती. कोणती? माराई माराई माराई. हा माराबाई. तर तिची सर्वप्रथम पूजा करत. जसं आता दुसरे काही आहेत ना, तर जसे कोणी मेघनाथाची करत, कोणी नारायण देवाची पूजा करत, तशी आणि हे माराईची पूजा करत. हे माजगोस नाही का काटत नव्हते, म्हणजे बळी नव्हते ते. हे जे लोक होते ना, हे म्हणजे बाकीचे होते ते नाही का बलिप्रथा आपली ते प्रथा चालवत. म्हणजे कोंबड्या बकऱ्या वगैरे असे कापत नव्हते. कापत होते कोणते, फक्त ते वाघदेवाले देत होते. बरोबर आहे, वाघदेवाले देत होते. मारीची पूजा होती. त्याचं नाव सांगा त्या बाबाजीचं. नाव छोटू मागू मेसराम. छोटू हो छोटू हो मागू मेसराम. आम्ही बाबा हो. माझा बाबा मोठा माझा झाला ना. तुम्ही कुठे आहे काय? शंकर महागू हो, मेश्राम. तुमचं झालं का? मामाजी तुम्ही सर्वात जास्त होईल. हो सर्वात नाही, असं काही नाही. झालं का नाव दिलं. अच्छा घेऊन घ्या तरी त्यांचं. राजू बोलतो. तर मी प्राध्यापक प्रशांत बनसोडे. तर मी गोखले इन्स्टिट्यूटमधून आलेलो आहे आणि जसं यांनी सांगितल्याप्रमाणे ती पार्टी नावाची संस्था आहे. ही गव्हर्नमेंटची संस्था आहे जी अशा विषयांवरती अभ्यास करते. तर आता ह्यावेळेस आम्हाला धीवर समाजाचं SC स्टेटसचा अभ्यास करायसाठी त्यांनी फाईल आमच्याकडे पाठवलेली आहे. आणि जसं यांनी पत्रव्यवहार केल्यामुळं तर आता आम्ही इथं पहिले येऊन आमच्या टीमनी सर्वे केलेले आहेत. आणि हे सर्वेमध्ये सगळे पूर्ण भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये आम्ही केलेला आहे. साधारणतः 800 ते 850 घरांचा सर्वे आपण केलेला आहे. तर आता आम्हाला 1936ला आपली जात शेड्यूल कास्टमध्ये म्हणजे अनुसूचित जातीमध्ये नोंद होती. तर ती 1950ला ही जात वगळण्यात आलेली. आणि आता नवीन अभ्यासानुसार प्रस्तावित अभ्यासानुसार की आम्हाला आता की अस्पृश्यतेचे पुरावे आम्हाला शोधायला लागतात. की अस्पृश्यता ह्या समाजाला भोगली होती का, होती तर ती कशी होती. आणि केंद्र सरकारच्या काही निकष असतात. तर त्या निकषाप्रमाणे आम्ही तुम्हाला काही प्रश्न विचारू. आणि अस्पृश्यता आपल्या समाजाने
कशी भोगलेली आहे किंवा कसल्या परिस्थितीला सामोरं गेलेलं आहे जातीवाद आणि अस्पृश्यता. म्हणजे जी जातीवाद आणि अस्पृश्यता ही पाणी घेण्यापासून बंदी गावामध्ये, किंवा मग मंदिरात येण्यासाठी बंदी, किंवा शाळेमध्ये जाण्यासाठी बंदी, किंवा शाळेमध्ये जरी घेतलं तरी वेगळं बसवण्याची सक्ती अशी असायची. तर असे काही अनुभव आपले असतील तर ते तुमचे जे अनुभव फक्त अस्पृश्यतेशी निगडीत जे असतील तर ते तुम्ही आम्हाला सांगावं. आणि जे महिला इथं आहेत त्यांनी बाकीचा समाज हा कसा महिलांना म्हणजे शिवाशिव करायचा, म्हणजे शिवून घेत नव्हता, तर तो साधारणतः आजच्या आमच्या इथं येण्याचं कारण आहे. तर तुम्ही तुमच्या साईडनी आता आम्हाला सांगा की अस्पृश्यता तुम्ही म्हणजे गावामध्ये म्हणजे पाहिलेली आहे का, किंवा मग त्याला सामोरं जावं लागलंय का, आणि जे जावं लागलं असेल तर कशा प्रकारे होती ती जुन्या काळामध्ये, आणि आत्ता सध्या तसा दुजाभाव होतो का. तर कोणी तुम्ही सांगू शकता, चालू करू शकता. पूर्वी माझे आई वडील वगैरे जे होते, आम्ही जे लहान लहान छोटे होते पोटी तर ज्या गावामध्ये पहिलं आमच्या कुटुंबाला पाणी भरत कुटुंब म्हणत पाणी भर्या आमच्या कुटुंबाला लोक वाडेवर म्हणजे पाणी भराडीवर म्हणजे मग आता समजा आम्ही गेलो कोणाकडचा पोरगा पाणी भरच्या घरचा पोरगा असं म्हणलं तर ओळखन. मग मंडळी डिवरा जा म्हणलं तर तू ओळखून घेतो, मग कोणता मंडळीवर आणि पाणी भरला म्हणला तर पटकन ओळखून जाते. पाटल्याच्या घरचं पाणी वगैरे भरणे सकाळ संध्याकाळ थांबतो. कोणत्या जाती जास्ती पाटील कोण आहेत? पाटील कुणबी पाटील हा. आणि दुसरा कुणबी पाटील. मग त्याच्यानंतर मग आता बाकी इथं जात मग तिथे ढिवर आहेत, बुवारी आहेत. हा असं. तुम्हाला कुठं पाटलांकडे काम करायला लागेल? पाटलाकडे काम करतात. हा कुंडाकडे. काय पाणी कशासाठी भरायचं? पाणी म्हणजे त्याच्या घरगुती विहिरीचं पाणी जवळ विहीर होती, कावडीनं पाणी भरायचं. मग कावडीनं पाणी धुतलं त्याच्या भराच्या टाकीत मुडके झाडे भरून ठेवायचा टापटूप ढोरा सरळ पाणी पास करतं असं तसं. दुपारहून जाऊन पाणी आणि मग त्यांच्या घरी मग वाचतो मग जेवण वगैरे करणे वगैरे असं ते त्याच्यामध्ये होते ते. आम्ही लहान असताना रोज पाणी भरायचं. आणि लग्न समारंभ जो कार्यक्रम होता तेव्हा सुद्धा आम्ही इतरांच्या घरी सुद्धा पाणी भरत होतो. आमच्या समाज म्हणजे इतरच्या घरी सुद्धा पाणी भरणे लग्न कार्याची बाकीचे लोक भरत होते. पण त्यांचे काही कुटुंब असे नेमले होते, नेमके कुटुंबाच्या घरी मग असे मग लोक जाऊन भरायचे असं त्या वर्षा होता. परंतु पाणी वगैरे भरते वेळेस थोडंसं आम्हाला वेगळ्याच पद्धतीनं थोडंसं हे करत होती, वागवत होती कार्यामध्ये. शेणपूजा वगैरे गाई ढोरायचं शेणपूजा करते, काय शेण फेकणे असं बरेचसे काम आहे. पाणी भरताना काय पाणी भरताना म्हणजे आता जेवण प्रसंग जेवणातून झाला तर मग आम्ही थोडं बाजूला बसून जेव्हा पंक्तीला मग जेवण बसवून पंक्तीवर बसवून मग पंक्तीला बसवणार जेव्हा डिवरा डिवरा आणि जेवून घ्या थोडं लागेल जेवून घ्या. जोपर्यंत आम्हाला भूक लागली म्हणजे आम्ही म्हणून आम्हाला आता भूक लागली पाहिजे, आता आम्हाला आता जेवण देऊन द्या. हा तर बघ बस तिकडे डिवर तिकडे बस बाजूला बस तिकडे बस चालले पाहुणे तिकडे बाजूला बस. म्हणजे मातीचा पाला कधी कधी मग असं इथं लग्न जास्त होतच होता. आणि ते जर्मनचे ग्लास होते, जर्मनचे ग्लास. हा तर त्या जर्मनच्या ग्लासांमध्ये वगैरे पाणी वगैरे जे होते दूरच बसत होतं. मग त्याच्यावर पाणी वगैरे पाणी असं तसं करायचं. आता ते काय त्याचं होतं कुठे आता ते जाणून हे मी लहानपणी असते मी पाहिलं, हे माझे मी प्रत्येक पाहिलं. आम्ही लहान होतो हां असं अशी त्या आवडची पद्धत होती त्या. म्हणजे वेगळे भांडे असायचे तुम्हाला? हो वेगवेगळे भांडे त्याच्यामध्ये. आणि बोलायला उद्धट बोलायचे मग भिवराचे बातम्या होती
बोलतो बरे ढिगोळच म्हणजे ढिगोळच जेवण बोल बोल बसं बरोबर नाही त्यात आता ते आम्हाला मानून घ्यावं लागतं जातच ते तो होती त्यात काही बाजूच नव्हते उरलेला जेव वगैरे देत होते का म्हणजे उरलं हा आता जेवण हा, वगैरे आता ते हा आता तिथं लग्न कार्यामध्ये समजा आपण पाणी भरला तर सकाळी उरलेला जो काय अन्न वगैरे होत होता तर तो अन्न शिरा वगैरे अन्न मग तो आम्हाला देत होते अरे डिवला घेऊन जा डिवली ते अन्न घेऊन जा फक्त जेवण मग आम्हाला जेवण लागत आम्ही नेत होतो मग त्याच्यामध्ये त्याच्यावर आपला दिवसभर आपलं भागवत जाऊन कोरडा पाला खाऊन बसतो 4 जण राहतो 5 जण राहतो तुला देवाचा खा बेटा पाठीला दिलं ना खा बेटा तसं म्हणा माझा मग त्याच्या जीवन आता भात भेटते तर आता इकडं खाऊ नाही देव हा, बाबा बरोबर आहे ना? शेण फेकायला जावा कोणाच्या घरचा ढिबी नाही हा खाऊन टाका थोडासा आहे शिराबाचा घेऊन जा शिराबाचा देव तपलो नाही देवाचा वगैरे तसा जीवन करू वगैरे आम्ही लहानपण तेव्हा वगैरे हो पाटलाचे वगैरे एवढं मग ते वगैरे लागून आल्यावर मग जेवून टाक तोडसा मग त्याच्यावर आम्ही काम केलं सर वगळलं म्हणजे त्याला देणं नाही वगैरे म्हणजे ते म्हशीचे पिल्लू वगारी म्हणजे म्हशीचे पिल्लू म्हशीचे पिल्लू म्हणजे त्याला जे जेवण देत होते तो तुम्हाला देत होते असं म्हणत आहे का? हा? नाही. आम्ही ते राखत होतो अच्छा हा, हे दाखवा नाही हा तिकडून आला का मग आम्हाला जेवण देतो जेवण आता पोटासाठी जावं लागत होता घरी इकडं त्याच जेवणामध्ये त्यांचे वखार पण आपण राखायला न्यायचं पण आता जशी राखण वेगळी भेटते तर तसं त्या भातावरच राहायचे असं याला काळात म्हणण्यात घेर बघून जशी राखायला नेला असते भातावरच वेगळं राहायचे. त्याचा मोबाईलचा काय म्हणतो फक्त भातावर जेवायला करत जातो भात भेट काय फाटले फुटले कपडे भेटून जात मग त्याच्यावर सुचतो मग आता आम्ही ठाकरे मग परिस्थिती तशीच होती तर गाडीकडे फटले फुटले होते मग माझ्या पोराचा तर घेऊन जा बघू मस्त मग पाटल्या पाटल्या पोराचा तिथं अशी परिस्थिती काढून जाणते कोण होता पाटील नाव वगैरे त्याचं आहे का हो आहे ना नाव काय नाव त्यावेळी पाटील म्हणजे रतिरामजी पाटील तरुण होते रतिराम पाटील आता तो दुसरी पाटलाचं काढणार पण आम्ही पण रतिरामजी पाटील तरुण होते त्यावेळेस मराठी मुकुटमध्ये नाही हा आमच्या वडील बोलतो आणि रतिराम पाटील म्हणजे मुख्य माझं त्याचं बरेच आमच्या वडिलांना बरेच पाणी पडलं मध्येपर्यंत मग त्याच्यानंतर माझे भाऊ वगैरे त्यांनी पाणी पडलं आमच्या कुटुंबाने बायका दाईचं काम करायचं बाळंत पण करत होते का तुमच्यात तुमच्यापैकी तुमच्या आज्या म्हणजे आया किंवा सासवा असं म्हणजे म्हणजे अशा आजूबाजूच्या- तुमच्या तुमच्या तुम्ही नाही पण तुमच्या आधीच्या नाही सोयीचं काम तुम्ही पाहिलंच नाही असं कोणी शेजारी मावशी बहीण कोणी करताना म्हणजे ते सांगत होतं तेच म्हणजे तेच म्हणाले तेच विचारून माझी आजी करत पहिले आम्ही लहान लहान होतो ते. तेच सांगून तेच बापाची नाही आमच्या माहेरी करत ते. तुम्ही नाही केलं तुम्ही तुमच्या नाही. आजी मावशी कोणी करत तुमच्या तुमच्या मायनं केलं माझ्या मायनं तेच सांग तेच विचारून राहिले नाही तर माझी आजी करत होती, माझी आजी करत, माझी मावशी करत. सांगत तेच विचारून राहिले म्हणजे करत होते करत होते पहिले पहिले आम्ही लहान लहान होतो ते आम्ही आपल्या घरी नाही केलं बाबा नाही का येशी समजती नव्हती का सगळी गोड टोळा साऊथ टोळा हे जे बाई म्हणजे सुईचं काम करत होती तर तिला स्वीकारत लोक म्हणजे बिनताडगी मानत तर मग तिच्या सोबत असं दूरच ठेवत दूरच ठेवत ते अंग पाय धुतले ते शुद्धच नाही व्हायचे तिकडं बाथरूमचा धंदा करून हो कोणत्या कोणत्या जातीच्या बाया असं सुईंचं काम करत होते म्हणजे आमची जीवनाची दुसऱ्या जातीचे नव्हते का? हे मार समाजाचं असेल मांग समाजाचं असेल आणि आपल्या इथल्या गावामध्ये कोण करत इथल्या गावामध्ये म्हणजे आधी ह्या सांगत आहेत त्याच्यावरून म्हणजे भिवा समाजाचं देवर समाजाचं आणि एससीचे आता सध्या पण यांच्या वयातले येतात एससीचे येतात हो आमच्या गावामध्ये आमच्या गावात आता एसीची तेच येतात ना आणि भिवा समाज येतात
पहिले मागे खूप पडत साहेब मोहा वाटा नव्हते ते मोह पाटाला जाऊन मोह येतो नाना लागे वरम द्यायचा शिजवायचा मग आता मवाय परपंच पालवून ना पहिले त्या घुगऱ्या खाडून मवा खाडून कुठच्या भाकरी खाडून बाबा आपल्या रात्रीचा भात आता पांढरा भात खावा जातून टिकलाच नाही खाऊन आता टोरबेच्या फुला टोरबेच्या फुला खाली टोरबेच्या फुला खाडून बाबा आम्ही खाडून मग आता पैसा नाही त्या टोरी आणावाच्या मित्र गोडाच्या वारवाचा त्याचं तेल पिराचा तो तेल खाजून टोरीचा खाऊन नव्हता होत मायबाप आणत काम चालू देणा वस्तू घर लावायला घर बरोबर नाही गावाला घर नाही गावाला घर नाही एका 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 मोबाईल खोलीमध्ये मध्ये कमरेमध्ये तीन तीन चार चार टाकायचं कुचकुच तीन चार पाच पोरं कोणी तेवढी मनमानी लोक पोरं मनमानी डिवोर्स समजले तुमचा 5-5 6-6 पोरं आहेत एका कुटुंबामध्ये असे जरा जरा ते मोबाईल वाटेल पाहिली पण मोबाईल इथून इथून लवत चौकामध्ये गांधी चौक इथे गाड्या नसतील तर आहोत ना. तुम्ही पाणी भरायचे काम करायचे तर तेव्हा पाणी त्यांच्या घरचे भरायचे तर पाणी काय प्यायसाठी पाणी प्यायचं भरत होतं त्यांच्या इच्छा पिण्याचं पाणी आणि बाहेरचं सर्व भांडे धुणे कपडे धुणे भांडी धुणे पिण्याचे म्हणजे सगळं पूर्ण टोटल पाणी तो जाणून घेऊन देतो पिण्याचं पाणी मग घराच्या अंदर नेऊन ठेवत होते का तुम्ही घराच्या अंदर म्हणजे ते त्याच्या म्हणजे मग टाकून तिकडे अंदर त्याचं ते स्वयंपाकाचं बाथरूमचा खाण्यामध्ये त्या पूर्ण स्वयंपाकाचा घराच्या अंदर पाणी येऊन भरू देतो आतमध्ये येऊ देत होते का तुम्हाला ना आता का त्यांना समजलं? आतमध्ये म्हणजे असं मग ते ठेवायला लागतो पहिले मी पाहिलं स्वतः ठेवायला लागलं आणि मग ते मग तीन येते त्याच्या म्हणजे स्वयंपाक रूम मध्ये यांना प्रवेश नव्हता नव्हतं तिथे आम्हाला प्रवेश नव्हते काय म्हणजे त्याच्या घरादारांनी नाही का पाणी भरायचं तर एकदम दारावर नेऊन मग ठेवायला बाहेर म्हणजे जातो तुम्ही ऑलरेडी घरामध्ये प्रवेश नव्हते करू द्या. त्या मग आता आगर आधी येते आणून ठेवून जायचं मग कोण येईल मग बाई नीट जायचं त्या घरचे लोक असं होतं त्या गोष्टी घरगुती पाणी तुमच्या इथे तुमची आजी वगैरे कधी सोयींची कामं करायची ते सोयींचे कामं फक्त ढेबऱ्यांच्याच घरी करायचे नाही सगळेच जातीचे इतरांच्या पण म्हणजे. ते कुंडींचे नाही सगळेच जातीचे सगळेच जातीचे कुंडी वगैरेसाठी ते दिवसासाठी तुमची ती मावशीची अशी डिलिव्हरी जात होती सुईंच्या कामासाठी. सगळ्याचे फक्त तुमच्याच गावापुरती ढिवळापुरतीच नाही ना ते दुसऱ्या जातीच्या घरी दुसऱ्या जातीच्या घरी. किती दिवसासाठी 12 दिवस जात पहिले त्याच्यानंतर नाही हा? बारसाच्या नंतर हा, 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 वाटा झाला का नाही पहिले